नमस्कार. हिंदू दबाव गटाच्या नवरात्राच्या 9 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये आज दसऱ्याच्या दिवशी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. गेले 8 दिवस वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत येत आहेत आणि आता आजचा मला जो दिलेला विषय आहे तो आहे भारतीय क्रांती संग्राम आणि त्यातला स्त्रियांचा सहभाग. सामान्यतः नवरात्री हा जो प्रकार आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देवी आपल्या समाजाला, धर्माला छळणाऱ्या लोकांना नष्ट करायला, म्हणजे महिषासुरासारखे, शुंभ निशुंभासारखे असंख्य राक्षस, त्यासाठी तिचा अवतार झालेला आहे. म्हणजे ही पराक्रमाची, युद्धाची देवता. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा थोडा इतिहासामध्ये डोकवायचा विषय आहे. जवळजवळ 150 वर्षापेक्षा जास्त आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. हा जो भारतीय स्वातंत्र्य संग्राम आहे हा मुख्यत्वे करून इंग्रजांशी संबंधित आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या कित्येक शतकांमध्ये, त्याच्याही आधीपासून भारतावर परकीयांची आक्रमणं तर होतच होती, सतत होत होती. 2000 वर्षांचा इतिहास आहे. जवळजवळ 150 वर्षापेक्षा जास्त आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. हा जो भारतीय स्वातंत्र्य संग्राम आहे हा मुख्यत्वे करून इंग्रजांशी संबंधित आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या कित्येक शतकांमध्ये, त्याच्याही आधीपासून भारतावर परकीयांची आक्रमणं तर होतच होती, सतत होत होती. 2000 वर्षांचा इतिहास आहे. आणि त्यातलं काही काळ, मधला काळ परक्यांची सत्ता या ठिकाणी राहिली आहे. पण आपण जर सगळा इतिहास नीट पाहिलात तर कधीही कोणत्याही परक्या शासकाला इथल्या लोकांनी सुखाने जगू दिलेलं नाही. भले त्यांनी अनेकांनी अत्याचार केले असतील, अनेकांनी इथल्या लोकांना मारलं असेल, त्रास दिला असेल, छळलं असेल, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी विजयी वीर या ठिकाणी निर्माण झालेत आणि त्यांनी त्या आलेल्या आक्रमकाचा धुव्वा उडवलाय. आणि ज्यांना जास्त सविस्तर वाचायचं असेल त्यांनी 6 सोनेरी पानं हा सावरकरांचा ग्रंथ आवर्जून वाचावा. किती आक्रमक आले आणि कोणी त्यांच्याशी यशस्वीरित्या लढा दिला आणि मोठ्या प्रमाणावरती भारतीय स्वातंत्र्य लढा. पण आत्ताचा जो आपला विषय आहे हा आपलं अलीकडचं पारतंत्र्य जे होतं ते म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने तागडी तराजू घेऊन या ठिकाणी आलेले हे सगळे युरोपियन्स सगळे आले होते बरं का. नुसते इंग्रज नव्हते आले. पोर्तुगीज आले होते, डच आले होते, फ्रेंच आले होते. थोडा भाग त्यांनाही मिळाला. गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली हे सगळं पोर्तुगीजांनी हे केलं होतं. पांडिचेरी हा भाग फ्रेंचांनी व्यापला होता. पण बराच मोठा भारताचा भाग हा इंग्रजांनी व्यापला. पहिल्यांदा लोकांच्या लक्षातच आलं नाही की हे नेमकं काय चाललंय. मदत केल्यासारखं दाखवायचं आणि हळूहळू त्यांचे राज्य गिळायचा हा प्रकार इंग्रजांनी सुरू केला. कारण आमच्याकडे 2 सावत्र भावंड, 2 चुलत भावंड, वेगवेगळ्या एका राजाचे अनेक वारस, त्यांच्यामध्ये भांडण. मग ह्याला त्याच्या विरुद्ध, त्याला त्याच्या विरुद्ध असं भडकवायचं. मी तुला मदत करतो, मी तुला मदत करतो असं दाखवायचं आणि मग ते हळूहळू ते सगळं राज्य कब्जात घ्यायचं. हा भाग पुन्हा मला नेहमी आश्चर्य वाटतं की संस्थानिकांना मुलं नाहीत हा काय प्रकार आहे. बाकी समाजामध्ये फटावळ एवढी वाढत होती, पण राज्याला जो राजा आहे त्याला मूलबाळ होत नाही. आणि मग दत्तक घ्यायचा. आणि मग दत्तक घेतलं की मग तो मंजूर करायचा की नाही हे इंग्रजांना ठरवायचं. तो नामंजूर करायचा आणि राज्य खालसा करायची. काहीतरी निमित्त पाहिजे. कधी एखाद्या राजाला वेडा ठरवायचं, त्याचं राज्य घ्यायचं. एखाद्याला काही वेगळा आरोप ठेवायचा त्याच्यावरती, त्याचं राज्य खालसा करायचं. आणि योग्य वारस नाही यासाठी अशा अनेक छोटी मोठी संस्थानं त्या काळात खूप होती. आणि त्या संस्थानामधून हा सगळा प्रकार चालू झाला. हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं
की हे जे मित्र मित्र म्हणवतात हे फार घातक आहे. समोरासमोरून येणारा शत्रू परवडतो. कळतं की हा शत्रू आहे, याच्याशी भांडायचंय, याच्याशी झगडा करायचाय. पण मित्राच्या वेशाने आलेला विश्वासघातकी शत्रू हा फार जास्त त्रासदायक असतो. लवकर कळतच नाही की हा शत्रू आहे. आणि आपल्याला नेमका शत्रू कोण आणि मित्र कोण हे फार कमी वेळा कळलंच नाही. आपण सगळ्यांशी चांगले वागत राहिलो, पाहुणे आले, अतिथी आले म्हणून त्यांचं स्वागत करत राहिलो, पण त्यांच्या मनामध्ये काही वेगळे विचार होते, त्यांच्या मनामध्ये काही वेगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळे हळूहळू इंग्रजांनी आपले हातपाय पसरले संबंध भारतभूमीवरती. आणि त्याच्या विरोधामध्ये पहिला मोठा उठाव जो झाला, सगळा इतिहास आपल्याला आज सांगता येणार नाही, एका कार्यक्रमात ते संपणारही नाही. थोडीशी धावती झलक आणि त्यातल्या त्यात जो महिलांचा त्याच्यामधला सहभाग आहे त्याच्यावर आपण जास्त जोर देणार होता. पहिला सगळ्यात मोठा उठाव आपल्याला जो माहिती आहे तो 1857 स्वातंत्र्य समर. पण त्याच्याही आधी काही नरगुंद संस्थांचे आबासाहेब नरगुंदकर, कित्तूरची राणी चेन्नम्मा आधी, म्हणजे 1857 प्रत्यक्ष सुरू व्हायच्या आधी हजरत महल यांच्या हे लक्षात आलं, लखनौची बेगम यांच्या हे लक्षात यायला लागलं की आपण परावलंबी होतो आहे. आपल्या स्वतःच्या इच्छेवर नाही तर तो जो रेसिडेंट असतो, इंग्रज अधिकारी असतो, त्याच्या मर्जीवर आपल्याला करावं लागतं. म्हणजे पारतंत्र्याचा भाग त्यांच्या तंत्राने वागावं लागतंय हे हळूहळू आपल्या संस्थानिकांच्या लक्षात यायला लागलं होतं. आणि पहिला मोठा इंग्रजांविरुद्ध जर युद्ध कोणी केलं असेल तर ते कित्तूरची राणी चेन्नम्मा हिने केलेलं आहे. मल्ल सर्जा या नावाचा जो राजा होता त्याची ही दुसरी पत्नी, अर्थात अनेक पत्नी करणं हा त्या काळात काही विशेष नव्हता. अनेकांना एकाहून अधिक पत्नी होत्या. पहिली त्याची पत्नी होती रुद्रम्मा, तीही प्रत्यक्ष लढायला जाणारी वीरश्री असणारी वीरपत्नी होती. आणि दुसरी चेन्नम्मा अतिशय निर्भीड, अतिशय शूर. प्रत्यक्षामध्ये मल्लसर्जा आणि त्या चेन्नम्माची ओळख कशी झाली याचाही एक गमतीदार किस्सा सांगितला जातो. तिकडे एका श्वापदाला, वाघाला मल्लसर्जाने बाण मारलाय आणि तो बाण लागला आहे, त्याला कळलं, तो धडपडलाय. आणि म्हणून त्याला धरायला आणायला गेला तर त्याला असं दिसलं की शिकारीच्या वेशामध्ये आणखीन एक त्या ठिकाणी तरुणी उभी आहे आणि ती त्या वाघावरती अधिकार सांगते. हे काय, तर त्याला 2 बाण लागले आहेत, त्यातला एक मल्लसर्जाचा आहे आणि दुसरा ह्या तरुणीचा आहे. आणि मग पुढे ते लग्न झालं वगैरे. आणि मल्लसर्जाचं जे राज्य होतं 34 वर्ष जवळ त्यांनी राज्य केलं आणि अतिशय उत्तम, ज्याला सुवर्ण काळ म्हणता येईल. खरं म्हणजे बेळगाव आणि धारवाड याच्यामध्ये लहानसा पट्टा होता बरं का, जहागिरी सारखा. त्यांचं जे राज्य होतं कित्तूर, हे लहान का मोठं हा प्रश्न नाही, त्या ठिकाणी तो कारभार जो कसा करत होते तर ते अतिशय उत्तम तऱ्हेने, अतिशय आदर्श. आणि या दोनही राण्या त्याच्या बरोबरीने मोहिमेवरही जात असत, राज्यकारभारातही लक्ष घालत असत. मल्लसर्जानी 34 वर्षाच्या कारकिर्दीनंतर तो काय ह्याच्याप्रमाणे काळाप्रमाणे तो गेला. वयामध्ये बरंच अंतर होतं. आणि रुद्रमाला सुद्धा 1-2 मुलगे होते, चेन्नम्माला सुद्धा मुलगा होता. पण मोठ्या राणीचा मोठा मुलगा म्हणून त्याला राज्याभिषेक त्यांनी करायचं ठरवलं. शिवलिंग रुद्रसर्जा हा तिचा मुलगा. आणि तो लहान होता, पण त्यामुळे पहिल्या राणीचा पहिला मुलगा जो होता शिवलिंगप्पा त्याला गादीवर बसवलं. पण तो लहान होता, अजून त्याला अनुभव नव्हता. रुद्रम्मा राणी ही आता वय परत थोडी थकत चालली आणि देवधर्माचं हे करत राहिली. आणि त्याच्यामुळे राज्यकारभाराची बरीच मोठी जबाबदारी चेन्नम्मावर आली. तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी, राजकारण चतुर, सुंदर आणि पुन्हा
शूर अशा तिच्या सगळ्या गुणांचा या कर्नाटकच्या त्या भागामध्ये अतिशय मोठा गवगवा होता. आणि त्या तिथूरची राणी चेन्नम्मा राणी म्हणजे अतिशय न्यायी, अतिशय उत्तम राज्यकारभार करणारी. आणि म्हणून पुन्हा सैन्याची भरभराट, राज्याची भरभराट, लोकांची भरभराट ही रुद्रम्मा जी होती ना, ती प्रत्यक्ष टिपूशी युद्ध करण्यामध्ये सुद्धा मल्लसर्जाला मदत करत असे. त्यानंतर काळ कसा हे हो जातो, हळूहळू इंग्रजाचे हात पसरत चालले होते. आणि बऱ्याच जणांचं झालं तसं यांचंही झालं की राजे लवकर लवकर मृत्युमुखी पडायला लागले. कोणी आजाराने, कोणी कशाने, कोणी. आणि पुढचा वारस नाही. आणि पुढचा वारस नाही म्हणून दत्तक मुलगा घेतला त्यांच्या लांबच्या नात्यामधला, शिवलिंगप्पा असं त्याचं नाव ठेवलं. त्याचं नाव आधीच होतं तसं दत्तक घेतल्यावरती सवाई मल्लसर्जा असं त्याचं नाव ठेवलं. म्हणजे मल्लसर्जाप्रमाणेच तो व्हावा अशी त्याच्यामध्ये. आपल्याकडे तेच वडिलांची, आजोबांची, पणजोबांची नावं ठेवायची प्रथा आहे. माधवराव पेशवे, त्यांच्यानंतर नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव. किंवा राजस्थानच्या इतिहासामध्ये 7-8 जयसिंग, 5-7 विजयसिंग. म्हणजे कोण कुणाचे वडील आणि कोण कुणाचा मुलगा हेच कळत नाही. 30 नावं परत येतात. सातारच्या किंवा कोल्हापूरच्या गादीवरती शाहू, शिवाजी ह्या नावाचे 4-5 जास्तच लोक आहेत. तेच नाव परत परत ठेवायची प्रथा. तसं हा सवाई मल्लसर्जा असं त्याचं नाव ठेवलं. आणि त्यालाही देशभक्तीचं किंवा आपल्या देशाचं चांगलं कसं करावं, आपल्या प्रांताचा चांगला कारभार कसा करावा हे चेन्नम्मा राणी आपल्या वागण्यातून शिकवतीये. अर्थातच निमित्त मिळालं राज्य खालचं करायला. वारस नाही, दत्तक मुलगा घेतलेला आहे. प्रत्यक्षामध्ये युद्धाचं वर्णन जे आहे, खरं म्हणजे एवढंसं लहानसं असं राज्य होतं, पण त्यांची तयारी चांगली होती. बराच काळ भांडवल ठेवलं राज्य. थॅकरे आणि मिस्टर चॅप्लिन या नावाचे 2 इंग्रज अधिकारी त्यांच्यावरती चालून आले आहेत. 500 शिपाई, 100 घोडेस्वार, तोफखाना या सगळ्या सकट चालून आलेले आहेत. आणि असं असताना न घाबरता, न डरता या शूर राणींनी सगळी युद्धाची सूत्र आपल्या हातात घेतली. इतकी की त्या मुख्य अधिकाऱ्याला सुद्धा गोळी घालून ठार मारला. मग मात्र मोठा विजय जरी झाला तरी आपल्याकडे एक आणखी फार वाईट गोष्ट आहे. आपल्याकडे चांगल्या परंपरा आहेत शूरांच्या, वीरांच्या, संतांच्या, राजांच्या. त्याचबरोबर फितुरांच्या सुद्धा अतिशय वाईट परंपरा आपल्या देशामध्ये आहेच. आणि तिने सगळ्यात जास्त घात केले. समोराच्या लढाईमध्ये घात न होता फितूर जे झाले त्यांनी, पण राणीने पाहिलं कोण इंग्रजाला मदत करतंय, कोण आपल्या विरुद्ध त्यांना जाऊन माहिती सांगतंय. अक्षरशः हत्तीच्या पायी दिले फितूर सापडले ते. पण तोपर्यंत त्यांच्या उद्योगामुळे आपले छेद इंग्रजाला कळले होते. पुन्हा फार मोठा दुसरा हल्ला आला. त्यावेळेला कोल्हापूरच्या जवळचं संस्थान म्हणजे कोल्हापूर होतं, त्यांच्याकडे दूत पाठवले की अशा तऱ्हेचं आमचं युद्ध सुरू झालंय, इंग्रज आमच्यावरती हल्ला करतोय, तुम्ही मदतीला या. तुम्ही मदतीला आलात तर आम्हाला मोठं बळ मिळेल. तिथून कसलंही उत्तर आलं नाही. 2 कैदी अधिकारी इंग्रज तिच्याकडे पकडलेले होते आधीच्या युद्धामध्ये, ते सोडा. अट घातली, आम्ही ते सोडले तर तुम्ही युद्ध बंद करून माघारी जाल का? वचननामा मिळाला की हो जाऊ. पण शत्रू कधी वचन पाळतो का हो? आपण मूर्ख ठरतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. शत्रूवर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. हे एक साधं राजनीतीचं सूत्र. आपण अनेक वेळा चुकलो आणि त्याचा परिणाम असा झाला
की अधिकारी तर सोडले गेले, पण संघर्ष थांबला नाही, युद्ध थांबलं नाही आणि लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा किल्ल्यावर डागल्या गेल्या. किल्ल्याच्या एका बाजूला घनघोर युद्ध चाललं आहे. राणी साहेबांना सांगितलं, तुम्ही इथून निष्ठा, इथे आत कोंडले जाऊन पकडले जाल, त्यापेक्षा ईशान्येच्या बाजूनी मोकळा भाग आहे, तिथून तुम्ही बाहेर पडा, निघा, कुठेतरी लपून राहा, मग पुन्हा आपण प्रयत्न करू. आणि त्याप्रमाणे आपल्या 2 सुना आणि दोघी ह्या राण्या अशा पळून जायचा प्रयत्न करत असताना इंग्रजांच्या हाती सापडल्या. शेवटपर्यंत कैदेमध्ये पडल्या. कैदेमध्येच अंत झाला. पण तिच्या पराक्रमाचं धाडस, शौर्य एवढं होतं की तिच्या नावाने थरकापत होता इंग्रज. आणि आजही कर्नाटकमध्ये कित्तूरची राणी चेन्नम्मा हिचा अतिशय आदराने उल्लेख केला जातो. तिच्या पराक्रमाची गाणी अजून गायली जातात, इतकं ते थोरपण आहे. आता आपल्याला माहिती असतील काही बायकांनी, महिलांनी प्रत्यक्ष युद्ध केलंय, जशी ही कित्तूरची राणी चेन्नम्मा, तशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये. ते स्वातंत्र्य युद्ध होतं. केवळ गाईची किंवा डुकराची चरबी लावली कारतुसांना म्हणून शिपायांनी, पोटभरू शिपायांनी, राईस इटर्स शिपायांनी केलेलं साधं बंड नव्हतं, तर स्वराज्य, स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वातंत्र्य या उदात्त कल्पनांसाठी उभ्या राष्ट्रानं घडवलेलं ते एक स्वातंत्र्य समर होतं. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिद्ध केलं. इंग्रजांच्याच असंख्य पुराव्यांमध्ये इंग्लंडच्या ग्रंथालयात बसून त्याच्यातून निवडून काढले पुरावे आणि सिद्ध केलं की हे राष्ट्रानं स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वधर्मासाठी लढलेलं स्वातंत्र्य समर होतं. त्याच्यामधली ब्रह्मावर्ताची लहानशी छबेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरे बाजीराव, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठेशाही बुडाली, त्यांना विठूरला नेऊन ठेवलं होतं. तिथे अनेक लोक गेली होती त्या महाराष्ट्रामधनं. त्यांच्याबरोबर मोरोपंत तांबेही गेले होते, त्यांची ही मुलगी. आणि मग झाशीचे राजे नेवाळकर, गंगाधर नेवाळकर यांची पत्नी झालेली झाशीची राणी. झाशीच्या राणीची कथा खूप मोठी आहे. एक अख्खा एपिसोड तेवढ्यासाठी पुरणार सुद्धा नाही, एवढी मोठी. पण आपण मुद्दा फक्त घ्यायचा आहे. लहानपणापासून वीरश्रीचं बाळकडू म्हणतात, तसं बाजीराव पेशव्यांचे 3 मुलगे बाळासाहेब, रावसाहेब आणि मोठे नानासाहेब यांच्या, आता ही सुद्धा नावं परत परत येतात. आम्हाला कोणी कोणी गोंधळ पडतात त्याच्यावर की काय हो, मग हे नानासाहेब आणि आता ते दाखवतात ते नानासाहेब, ते तेच का? ते आता चाललंय ना दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरती, माधवराव पेशवे, विश्वासराव पेशवे, ते नानासाहेब वेगळे आणि हे नानासाहेब वेगळे, पुढच्या पिढीमधले नानासाहेब. दुसऱ्या बाजीरावाचा मुलगा 1857चा, आधी जवळजवळ 30-40 वर्ष आधीची गोष्ट आहे, त्याच्याहून जास्तच. तर त्यांचा, ती जी 3 मुलं होती आणि त्यांच्याच बरोबर तात्या टोपे, आपल्याला माहिती असेल नसेल, आता जाता जाता ओघात सांगून टाकते. 1857चा उठाव हा एका दिवसात, एका रात्रीत वेड्यासारखा घडलेला नव्हता. त्याच्या मागे 10 वर्ष तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांचे प्रयत्न चालू होते. लाल कमळ आणि चपात्या वाटून अनेक सैनिक, अनेक शिपाई आणि अनेक संस्थानिक हळूहळू त्यांनी या बाजूनी वळवले होते. 10 वर्ष एखाद्या राज्यक्रांतीची तयारी चालू असते, तशी तयारी चालू होती. आणि त्यातली एक ठिणगी म्हणजे ही मनुबाई छबेली, मनकर्णिका आधीचं नाव होतं. आणि झाशीच्या राजांशी विवाह झाल्यानंतर लक्ष्मी हे तिचं नाव ठेवलं गेलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने आपण तिला ओळखतो. मेरी झांसी मैं नहीं दूंगी,
ज्यावेळेला गंगाधर पंत गेले आणि मुलाचा दत्तकाचा प्रश्न आला आणि खालसा होणार झाशी हे ज्यावेळेला रेसिडेंटाकडनं ऐकलं त्यावेळेला मी देणार नाही माझी झाशी. सावरकरांनी फार छान लिहिलंय बरं का 1870 माझी झाशी मी देणार नाही, ज्याची हिंमत आहे त्यांनी घेऊन पाहावी. अहो असे निरोप सांगायला सुद्धा मनाचं फार मोठं धाडस असावं लागतं. ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही हे. आणि त्या धाडसाने या शूरवीर राणीने सांगितलं देणार नाही. आणि झाशीच्या किल्ल्यावरती आधी युद्ध झालं. झाशी तिथेही पुन्हा फितुरीनी दारुगोळ्याऐवजी चणे कुरमुरे चढवले याच्यावरती. आणि दारुगोळ्याचं कोठार नेमकं कुठे आहे हे इंग्रजाला समजलं. त्याच्यावर तोफांचा मारा झाला. बडबड 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 एकदम ते पेटलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं राणीसाहेब तुम्ही बाहेर पडा. पाठीवरती दत्तक मुलगा दामोदर बांधून त्या झाशीच्या किल्ल्यातून तिने फेकला तटाहून घोडा. हय इतक्या वेगे धावे भूस्पर्श दिसेना त्याचा. ते धाडसती चपळाई तो प्रकार आश्चर्याचा. लेफ्टनंट बौकर नावाचा त्याच्या पाठलागावर. आणि बाई 102 मैल सलग घोडदौड करून कालपीला येऊन पोहोचल्या. ज्या ठिकाणी पेशव्यांचा तळ होता. झाशीतून निष्ठून कालपीपर्यंत पोहोचल्या. तिथेही पुन्हा युद्ध झालं. तिथल्या युद्धाचं काय वर्णन सांगू तुम्हाला. 2 हातात 2 तलवारी, तोंडात लगाम धरलेला घोड्याचा. आणि झाशीची राणी लक्ष्मी आणि तिच्या मागोमाग तिचं एक स्वतंत्र स्वारांचं पथक. ह्यांनी इंग्रजांचा तोफखाना बंद पाडला. सोपं नसतं बरं. एक तोफेचा गोळा सुटला की पुढचा गोळा येईपर्यंत मध्ये काही सेकंदाचा अवधी असतो. तेवढ्या वेळात राणीसाहेबांचा घोडा पुढचे 2 पाय त्या तोफेच्या समोर ठेवायचे. घोड्यावर बसलेली राणी पुढे वाकून तलवारीनी तोपची मारायची. म्हणजे तोफेला जो बत्ती देणारा असतो त्याला मारायचा. आणि मग तोफेच्या त्या पुढच्या टोकामध्ये खिळा ठोकायचा. हे सगळं त्या खोगिरामध्ये साधन घेऊन जायचं आणि ती तोफ निकामी करायची. अशा 1 नाही 2 नाही 100हून जास्त तोफा राणी आणि त्यांचं पथक यांनी बंद पाडल्या. आग ओकत होते आपल्या सैन्यावरती. त्या सगळ्या तोफा बंद पाडल्या. पण त्यांच्या लक्षात आलं की इथेही आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही. मग काय करायचं. ग्वाल्हेरला जायचं. ग्वाल्हेरचा किल्ला त्यातल्या त्यात जवळ आहे इथून. पण त्या ग्वाल्हेरचे शिंदे त्यावेळेला जयाप्पा शिंदे हे इंग्रजांचे मित्र होते. तर शत्रू कोण आणि मित्र कोण. आणि त्यामुळे त्यांनी मदतीला तर नकार दिलाच पण किल्ल्यात येऊ नका म्हणून सांगितलं. आधी इंग्रज सोडून त्या शिंद्यांशी युद्ध करावं लागलं. पण त्यांचे शिपाई जे होते ते म्हणले आम्ही पेशव्यांवरती आणि आपल्याच लोकांवरती तलवार चालवणार नाही. त्यांनी युद्धाला नकार दिला. आणि म्हणून तो जयाप्पा आणि त्याचे जे कोण दिनकरराव होते मित्र जे इंग्रजांशी सौदे आणि काय जे करत असत का वाटाघाटी ते 2 जण सगळं सोडून पळून गेले इंग्रजांकडे. किल्ला सापडला. पण मंडळी भीती अशी असते की तिथे कुठे भूसुरुंग लावून ठेवले असतील, कुठे काही स्फोटकं लावून ठेवली असतील. हे कोण बघणार. आंधळेपणाने आत गेलं आणि त्याच्यात आपलीच माणसं सगळी स्फोटामध्ये मेली तर ते आधी ती शोधावं लागतं. राणी लक्ष्मी म्हणली काळजी करू नका मी जाते पुढे. मला माहिती आहे ते सगळं. बाई पुढे झाल्या आणि तिच्या पथकाला घेऊन सगळा किल्ला पिंजून बघितला. यात कुठे काही घातपात होण्यासारखं नाही ना. मग सगळं व्यवस्थित आहे. अरे इंग्रजांचे मित्रच आहेत लढायचं कशाला म्हणून काहीच तयारी नव्हती शिंद्यांकडे. मग बाकी सगळे आत आले. शेवटची लढाई जी झाली आहे राणीची ती ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर झाली. आम्ही ज्यावेळेला ग्वाल्हेरला गेलो होतो त्यावेळेला त्या किल्ल्यापासून थोड्या अंतरावरती तिची समाधी दाखवली जाते. काही अंतर पुढे लांब गेल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये शंका. अहो झाशीची राणी म्हणता तुम्ही आणि तिची समाधी ग्वाल्हेरला कशी. झाशीची राणी असली तरी सुद्धा ती शेवटची लढाई जी झाली होती ती ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर झाली होती.
तात्या टोपे पेशवे यांनी खूप प्रयत्न केला तिला मदत करायचा, पण इंग्रजांच्या शिस्तबद्ध आपल्याकडे बरेच वेळा अभाव कशाचा असतो माहितीये? शिस्तीचा, सातत्याचा आणि चिकाटीचा अभाव असतो. एकदा पहिल्या उत्साहामध्ये धाड धाड काहीतरी करायचं, झालं, शेवटी उत्साह संपतो, आमचे चिकाटी संपते, सगळं संपतं. त्यामुळे शिस्तीचा तर पूर्ण अभाव होता. खुल खुदा का, मुल्क बादशाह का, राजराणी लक्ष्मी का म्हणता म्हणता सगळे गैरशिस्त लोक, अनेक ठिकाणच्या पलटणी एकत्र, अनेक राजांचे एकत्र, कुणाची आज्ञा पाळायची, कुणी काय, हे काय कुणाला काही पत्ताच नव्हता. आणि ज्याला जसं सुचेल तसं असं युद्ध लढता येत नाही, लढता आलं तरी जिंकता येत नाही. आणि त्यामुळे पुन्हा ग्वाल्हेरच्या किल्ल्याला अतिशय कठोर वेढा पडला. आतमध्ये अन्नान्न दशा व्हायची वेळ आली आणि आता हाही सोडला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा तिथूनही तटावरून घोडा फेकून पळून जायचा प्रयत्न केला. तो 60,000 गोट त्या गोटामधून जाणे, 60,000 घेरा घालून बसले होते. ही गोष्ट नव्हे, सामान्य तळ हातावर शिर घेणे. आणि किती 2-4 होते सरदार संग मदतीला. मग 50 साहेबांनी पाठलाग सुरू केला. राणीनं घोडा भर धावत तदा सोडला, पण दैव आड बाईला पाण्याचा पाठ हा आला, राणीचा घोडा की हो अडला. जे जातिवंत घोडे असतात ना, चेतकासारखे, किंवा राणीचा जो राजरत्न पहिला घोडा होता, त्यांना पाण्याची भीती नसते. ते पाण्याचा ओढा आला, नदी आली, त्याच्यातून ते उडी मारून पलीकडे निघून जातात. धाडस असतं त्यांच्यात तेवढं. पण तो नेहमीचा घोडा होता राजरत्न, तो जखमी झाला होता आधीच्या युद्धात. आणि म्हणून शिंदेशाही स्वारांमधला हा नवा काढला होता. त्याला सवयच नव्हती युद्धाची, आणि तो पाण्याला पाहून बिचकला. तो पुढे काही जाईना. आणि मग अशा सगळ्या प्रकारामध्ये मागच्या येणाऱ्या तुकडीने गाठलं. तिथे घनघोर युद्ध झालं. 2 हातात 2 तलवारी घेऊन समोरच्याला सपासप कापत चालली आहे बाई. पण असा हात असताना एकानं मागणं येऊन बाजूनी वार केला. कुशीतून तो आर पार तलवार गेली. आणि तोच दुसऱ्याने पाठीमागून वार जोराने डोक्यावर केला. ते डोकं भंगलं. राणीचा डोळा भंगला. लोंबायला खालती लागला. एवढं झालं तरी बाई डरत नाहीत, बाई घाबरत नाहीत, बाई थांबत नाहीत. तशीच गरकन उलटी फिरली आणि त्याचा शिरच्छेद करून टाकला. ज्यानं मारला होता तो, ज्याने सुराख उपसला त्यालाही मारला. सारा गोरा तलवारीला दिला. आपल्या लोकांना सांगितलं शेवटचा थेंब असेपर्यंत थांबायचं नाही. इथे नेमकं काय झालं हे सांगायला सुद्धा एकही गोरा शिपाई परत जाता कामा नये. सगळ्यांना नष्ट करायचं. आणि त्याप्रमाणे मुठभर माणसांबरोबर ही लढाई बाई जिंकल्या आहेत. पण तोपर्यंत अंगातून एवढं रक्त गेलं आहे. कोसळली बाई धरणीला. मग रामचंद्र देशमुख बरोबर होते. त्यांना म्हणाले, आता मरते राखा पोराला. लहानसा दामोदर बरोबर होता. त्याला पाठीवरनं सोडवला, त्यांच्या हातात दिला. जवळच एक आश्रम होता गंगादास बाबांचा. तिथे ते रामचंद्र घेऊन गेले देशमुख. त्यांना लक्षात दिसत होतं की आता फार काळ बाई तग धरू शकणार नाही. सगळं अंगातलं रक्त गेलं आहे. माझा देह सुद्धा परक्याच्या हाती पडता कामा नये. आणि तिथे गवताच्या गंजीमध्ये रणलीला केली जेथे, रणशय्या केली तेथे, अजूनही जन सांगती येत तेथे, राणी निजली हो येते. अवघ्या 22 वर्षाचं वय होतं. बुंदे लोंके हर बोलों से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. सुभद्रा कुमारी चौहान. फार तांब्यांची कविता आपल्याला माहिती असेल. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांसी वाली. खूप मोठं आख्यान आहे, खूप मोठं काम आहे त्यांचं. पण हा धावता आढावा या प्रत्यक्ष लढल्यात. काही अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या नात्यांनी
खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांनी सहभाग घेतला या क्रांती कार्यामध्ये. याच 1857 मध्ये मैना पेशवे, नानासाहेब पेशव्यांची मुलगी 15च्या आसपास वय असेल, थोडं मागे पुढे. काही ठिकाणी उल्लेख असा आहे की 14-15 वर्षाचे, काही ठिकाणी उल्लेख आहे 17-18 वर्षाचे, पण म्हणजे लहान वय होतं एवढं मात्र खरं. त्यांची मुलगी फतेगडावरती हल्ला आला, क्रांतिकारकांची लढाई चालूच होती, त्यामध्ये बरीचशी बायका मुलं सापडली होती आणि क्रांतीचे सगळे शिपाई एवढे भडकले होते की या इंग्रजाने आमच्या माणसांना, लहान नाही मोठं नाही त्याचा सैन्याशी संबंध आहे नाही, अरे उघड्यावरती अशी ओळीने झाडावरती निरपराध माणसं पकडायची आणि फासावर लटकवायची, इतका क्रूरपणा चाललाय, मग त्यांच्या बायका मुलांना का सोडायचं, आम्ही त्यांनाही मारणार. पण आपल्याकडे शक्यतो सहसा शत्रूच्या स्त्रियांना असं उगीच मारण्याची पद्धत नाही, ज्या प्रत्यक्ष युद्धात नाहीत. चांगली का वाईट, इतिहास त्याचा न्याय कर. पण नानासाहेबांनी या मुलीवरती, तिची ओळख झाली होती कारण तिथे ते एकत्र जवळ राहत होते, त्यांची देखभाल ती करत होती आणि त्यांना सुखरूपपणे अलाहाबादला इंग्रजांच्या छावणीत नेऊन पोचवा असं म्हणून ती आणि माधवसिंग आणि आणखीन 1-2 अशा त्यांच्या ताब्यात त्यांना दिलं आणि नाना बिठूरला गेले त्यांच्या काही कामासाठी. याचं काम चालूच होतं आणि फतेगडावरून सीताचौरा घाटावरून नावांमध्ये घालून अलाहाबादच्या छावणीमध्ये यांना घेऊन जायला ती, तिच्याबरोबरची काही 4 सैनिक, माधवसिंग आणि त्या सगळ्या बायका असे निघाले. इकडे फतेगडावरती इंग्रजांची टोळी धाड आली. त्यांनी तिथल्या आतल्या सगळ्या माणसांना तर पकडलंच, पण त्या नावा पाहिल्या आणि तिथे पाण्यात उतरून धावून पळून त्या नावांसकट सगळं ओढून आणलं, आतमध्ये परत माघारी आणलं. आणि या आमच्या इंग्रजांच्या बायका पोरांना गंगेमध्ये बुडवून मारायला ती नेतीये असा तिच्यावरती आरोप केला. मैना म्हणली, अहो यांना मारायचंच असतं ना तर माझी तलवार पुरेशी होती, माझ्याजवळ होती तलवार आणि मला चालवता येते. त्यांना इंग्रजांच्या अलाहाबादच्या छावणीत पोचवायला तिथल्या 1-2 बायकांनी सांगायचा प्रयत्न केला, हो हो ही मुलगी चांगली आहे, आमची देखभाल करत होती, गप्पावास मध्ये बोलायचं नाही. तिला गप्प केलं आणि तिच्यावर आरोप ठेवला, नाना कुठे आहे, तुमचे बाकीचे लोक कुठे आहेत. ते म्हणले ते काही मला माहिती नाही आणि माहिती असलं तरी मी सांगणार नाही. बऱ्या बोलांनी सांग, नाही तर आमची शिक्षा भयंकर असते. तुम्हाला काय करायचं ते करा. क्रांतीचा सैनिक काय असतो याचं उदाहरण मी पाहिलेलं आहे, माझ्या वडिलांनी ते मला शिकवलेलं आहे आणि ती काहीही माहिती देत नाही. आणि म्हणून तिच्यावर हा आरोप ठेवून त्यांच्यामध्ये एक म्हण आहे, कॉल द डॉग मॅड अँड शूट. आपणच ठरवायचं की तो वेडा आणि मारायचा. तसं तिला ठरवलं, आमच्या बायका मुलांना तू मारायला घेऊन जात होतीस असा आरोप ठेवला आणि शिक्षा झाडाला बांधलं आणि त्या मुलीला, कॅन यू बिलीव्ह, अक्षरशः सगळ्यांच्या समोर जिवंतपणे खाली गवत लाकडं रचून पेटवून दिली. ती म्हणली, आजपर्यंत घराच्या बाहेर जाताना सुद्धा मी वडिलांना विचारल्याशिवाय कधी बाहेर पडले नाही, मग आता त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय कशी जाऊ, म्हणून ती असा सॅल्यूट सारखा हात, मी सैनिक आहे आणि जिथे कुठे माझे बाबा असतील त्यांना मी सांगते आहे की तुमचा सैनिक तुमच्या शिकवणीप्रमाणे वीरमरणाने गेला. कुणालाही कुणाचंही नाव कोण कुठे आहे काहीही सांगितलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते विचारत होते, बघ बोल, तो तुला सोडून देऊ. मी सांगणार नाही, मला माहित नाही. आणि जिवंतपणी जाळून नानासाहेब पेशव्यांची मुलगी मैना हिला त्या 1857च्या युद्धामध्ये मारली आहे. लहान वय, तिला काय आपल्या आयुष्याचा मोह नसेल, पण नाही, माझ्या आयुष्यापेक्षा, माझ्या मोहापेक्षा, माझ्या जीवितापेक्षा माझी मातृभूमी, तिचं स्वातंत्र्य, तिचं स्वराज्य हे जास्त मोलाचं आहे. आणि म्हणून
ती मृत्यू पत्करायला तयार असते, पण कोणाचंही नाव सांगणार नाही, चहाडी चुगली करणार नाही. अशा वीरांगना सुद्धा माझ्याच देशात होऊन गेल्या. या प्रत्यक्ष लढलेल्या, काही अप्रत्यक्ष. आपल्याला मॅडम कामा हे नाव माहिती असेल. अभिनव भारत ही जी सावरकरांची क्रांतिकारक संघटना आहे, त्या संघटनेपैकी इंग्लंड आणि फ्रान्स आणि इतर देशांमध्ये अनेक ठिकाणी सावरकरांचं संघटन चालू आहे. त्या ठिकाणी मॅडम कामा आहेत. पारशी घरामधली, पण वडिलांकडनं आणि पतीकडूनही भरपूर पैसा तिला मिळाला होता, वाटा तिचा मिळाला होता. मोठे मोठे उद्योग त्यांच्याकडे होते, उद्योगपती होते, श्रीमंत घरचे होते. संसार सुख काही फारसं नशिबात नव्हतं, नवऱ्याशी काही जमलं नाही, पण दोन्हीकडनं आणि प्लेगच्या सारख्या भयानक साथीमध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शुश्रूषा करायला मॅडम कामा गेल्या आहेत. सार्वजनिक कामामध्ये तर आहेतच आहेत, राष्ट्रीय कामामध्ये आहेतच आहेत, आणि अभिनव भारत संघटनेची एक खंदी कार्यकर्ती आणि अत्यंत जहाल अशी त्यांची भाषा होती बरं का. वंदे मातरम नावाचं पत्रक त्या काढत होत्या, म्हणजे वर्तमानपत्र काढत होत्या. त्याच्यामध्ये जहाल मताचा प्रचार, जनतेला संदेश, एक एक शब्द ऐकण्यासारखा आहे. देश बांधवांनो, मी काय म्हणते ते ऐका. माझं दायित्व मला पूर्णपणे माहिती आहे. माझ्याजवळ देऊन टाकण्यासारखी देशासाठी काय आहे? एक फक्त माझा प्राण आहे, दुसरं माझ्याजवळ काही नाही. आपल्या देशात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. देशभक्त बांधवांसाठी त्या मार्गाचा, सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबायला आम्ही मागे पुढे पाहत नाही. तोच एक मार्ग आपला अत्यंतिक महत्वाचा आहे, कारण अत्याचारी लोकांची सत्ता खाली मान घालून सहन करत राहणं हेच पाप आहे. आणि म्हणून किड्या मुंग्यांप्रमाणे कसं तरी जगण्यापेक्षा निर्भयपणे मरण पत्करणं ही आमच्या देशबांधवांना देण्यासारखी शिकवण त्यांनी आज अंमलात आणायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये सगळे सहकाराला या. अशा तऱ्हेची भाषणं आणि पत्रकं त्या सतत प्रकाशित करत होत्या. सावरकर त्यांना सगळ्या क्रांतिकारकांची आई म्हणायचे. जिथे कुठे काही कमी आहे, काही गरज पडेल, मोठ्या हात सरळ होता. जिथे जिथे गरज पडेल, मग ते पिस्तूल घ्यायला असो, बॉम्बचं मॅन्युअल तयार करायला असो, छापण्यासाठी असो, नाहीतर एखाद्या गरीब क्रांतिकारकाला मदत म्हणून जे काही लागेल, त्यांना फक्त कळलं मॅडमना की त्या उभ्या राहिल्याच मदतीला. दोघही सावरकर मोठे बंधू अडकल्यानंतर धाकट्या भावाला त्यांच्या शिक्षणासाठी मदत या बाईंनी केली आहे. बॅरिस्टर राणा आणि अनेक, तो एक वेगळा मोठा इतिहास आहे. त्या सगळ्यांना सगळ्या कामामध्ये मदत करतायत बाई. सभा घेतायत, भाषणं करतायत, पत्रकं काढतायत. आणि जर्मनीमध्ये 1907 मध्ये स्टटगार्ट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती. आणि सावरकर म्हणले आपला प्रतिनिधी तिथे गेलाच पाहिजे, आणि मग स्वतंत्र भारताचा ध्वज त्या ठिकाणी फडकला पाहिजे. सावरकरांच्या कल्पनेतून कामाबाई आणि राणाबाई, बॅरिस्टर राणा यांच्या पत्नी, यांनी तो ध्वज रेशमी कापड आणून शिवलाय. एक नाही बरं का, 3 प्रती केल्या त्याच्या. का? समजा एखादा पकडला तर दुसऱ्याकडनं दुसरा कुठला तरी त्यात जाईल, कारण जगभर बऱ्याच ठिकाणी इंग्रजांचं राज्य आहे. त्यामुळे ते ध्वज नेणं सोपं नव्हतं. आपल्याला कदाचित दिसेल मॅडम कामाबाईंचा हा सावरकरांनी निर्माण केलेला हा ध्वज आहे. वरती हिरवा रंग आहे, त्याच्यामध्ये 8 कमळं आहेत. कल्पना अशी आहे, त्यावेळेला हिंदुस्थानाचे 8 प्रांत होते. भाषावार प्रांत रचना नव्हती. मध्य प्रांत, दक्षिण प्रांत, ईशान्य प्रांत असे 8च प्रांत होते. त्या 8 प्रांतांचं प्रतीक म्हणून 8 कमळं, वंदे मातरम, आणि चंद्र आणि सूर्य, यावत चंद्र दिवाकरो, भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी हा ध्वज सावरकर आणि त्यांच्या सहकार्याने तयार केला. 3 प्रती केल्या. एक प्रत बॅरिस्टर राणांकडनं, एक
प्रत या बाई स्वतः आपल्या पोलक्यामध्ये दडवून घडी करून घेऊन गेल्या आणि आणखीन एक माणसाबरोबर एक प्रत पाठवली. कुठली ना कुठली तरी परिषदेत पोचली पाहिजे. तिथे भाषणासाठी वेळ मागितला. होय नाही करता करता त्यांना मिळाला. उभ्या राहिल्या. भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेऊन पोहोचवला आणि त्या ठिकाणी बोलता बोलता अचानकपणे तो लपवलेला ध्वज बाहेर काढला आणि सांगितलं, हा भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज या ठिकाणी आलेला आहे आणि आपण सर्वांनी त्यांना मानवंदना दिली पाहिजे. आणि त्याबरोबर हजारो लोकांची ती परिषद, ते सगळेच्या सगळे उठून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मानवंदना. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ध्वज, तिरंगा ध्वज 1907 मध्ये जर्मनीमध्ये स्टटगार्ट शहरामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कामाबाईंनी फडकवला. केवढं धाडस, केवढी ताकद, केवढी योजना आणि केवढं देशप्रेम. काहीही होऊ शकलं असतं त्यांच्याबरोबर, कोणत्याही प्रकारची शिक्षा. ज्यावेळेला सावरकरांवर खटला झाला, त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं, अंदमानामध्ये पाठवायचं ठरलं, त्यावेळेला या बाईंनी पुढे येऊन सांगितलं त्याचा काही संबंध नाही, हे सगळं मी केलंय, मला पकडा. इंग्रजांनी ऐकलं नाही ती गोष्ट पुढची, पण ते धाडस तरी केवढं म्हणायचं. प्रत्यक्ष समोर जाऊन मान्य करायचं, मी केलंय, मला पकडा, तात्याला सोडा. अशा तऱ्हेच्या स्त्रिया या देशामध्ये झाल्या. स्वतः काम केलंच, पण काही पत्नी, बहीण, वहिनी अशा वेगवेगळ्या नात्यांनी सुद्धा क्रांतिकार्यामध्ये असलेल्या असंख्य स्त्रिया आपल्याला माहिती असतील. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, त्यांच्या पत्नी गोपिकाबाई. फडक्यांनी त्यांना बंदूक मारायला शिकवलंय, घोड्यावर बसायला शिकवलंय, लाठी काठीचे हात शिकवले आणि ते सगळं या बाई बिनबोवाट करतायत. ते ज्या ठिकाणी राहायचे पुण्यामध्ये, त्याच्या बाजूला जवळच झाडी जंगल होतं, निर्मनुष्य भाग होता, त्या ठिकाणी बंदुकीचा नेम मारायला शिकवले. अस्वस्थ असायचे वासुदेव बळवंत फडके सतत. काय होतंय तुम्हाला? जोपर्यंत हे इंग्रजाचं राज्य उलथून टाकत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही, मला झोप लागत नाही की अन्न गोड लागत नाही. आणि ते रामोशांबरोबर ती कार्यासाठी बाहेर पडले. त्यावेळेला बाईंनी विचारलं, किती दिवसासाठी जात आहे, याच्या पुढे आपली भेट कधी? तिला उत्तर दिलंय, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि तीच नवऱ्याची शेवटची भेट. नंतर ते पकडले गेले, एडनला गेले. त्या एडनच्या तुरुंगात 4 वर्ष भयानक हाल अपेष्टा सोसून मृत्यू झाला. नंतर अनेक लोक आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांचं कौतुक करत होते. त्यावेळेला बाई असं म्हणतात, जेव्हा ते होते तेव्हा लोकांनी त्यांना वेडं ठरवलं, आता गेल्यावर कौतुक करून काय उपयोग आहे. पण नंतर पुढच्या बऱ्याच काही वर्षानंतर सावरकर त्यांना भेटायला गेले होते, त्यांच्या पुतण्याकडे त्या राहत असत. आणि त्यावेळेला त्यांनी असं वर्णन केलंय की बाईंनी त्यावेळेला लाठीकाठी फिरवून दाखवली, त्यांना जी शिकवली होती वासुदेव बळवंतांनी. सावरकर म्हणतात, या वयातही त्यांचा जोश, त्यांचा वेग आणि आवेग थक्क करणारा होता. म्हणजे तरुण वयात त्यांनी काय केलं असेल. अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या नात्यांनी क्रांतिकारकांशी जोडल्या गेलेल्या स्त्रिया होत्या. लॉर्ड हार्डिंग्सच्या हत्तीवरती बॉम्ब पडला, हा एक मोठा खटला दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये. रासबिहारी बोस त्याचे सूत्रधार होते. आणि बसंत विश्वास, बालमुकुंद, आणखीन 2 अमीरचंद आणि अवध बिहारी अशी 4 तरुण त्या कामावरती नेमले गेलेले होते. आणि ऐन चांदणी चौकामध्ये ती राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणायची मिरवणूक चालली होती. प्रचंड गर्दी जमलेली, सगळे राजे रजवाडे, सगळे सैनिक वगैरे चालले आहेत. आणि पंजाब नॅशनल बँकेच्या वरच्या 2ऱ्या मजल्यावरून एक चकाकता गोल आला आणि त्या हत्तीवरच पडला. लॉर्ड हार्डिंग्ज वाचला, त्याचा माहूत गेला. पण या सगळ्या कटामध्ये ही 4 तरुण मुलं सापडली. अर्थातच ह्या अशा कटात सापडल्यानंतर त्यांचं काय होणार हे ठरलेलंच होतं. फाशीची सजा झाली. तुरुंगात असताना अनेक नातेवाईक त्यांना भेटायला गेले. त्याच्याबरोबर 16 वर्षाची त्या बालमुकुंदाची पत्नी
तिचं नाव लज्जावती किंवा माहेरचं नाव रामरखी, तीही गेली. पाहिलं सगळं. सोने को चारपाई नाही मिळती. इकडे पद्धत आहे बरं का, चारपाईवर जमिनीवरती सतरंजा घालून झोपत नाही, चारपाई पाहिजे. तो हसून म्हणला, मी काय जावई आहे इंग्रज सरकारचा, एक साधं घोंगडं आहे त्याच्यावरती झोपायचं. खाना, त्यांनी एक भाकरीचा तुकडा उडवला. कसलं तरी गदळ धान्य त्याच्यामध्ये, तोंडात खडे लागतायत, काय काय म्हणजे हाल होते सगळे राजकैदी म्हणजे. ती घरी आली. घरामध्ये अडगळीची, जुन्या काळची जर तुम्ही घरं पाहिली तर त्याच्यामध्ये लाकूड फाटा, गोवऱ्या वगैरे असं रचून ठेवलेलं असायचं, जळणाचं लाकूड वगैरे. त्याची अडगळीची खोली असायची. त्या ठिकाणी जाऊन बसली. सगळे घरातले म्हणले, हे काय करतेस तू? जसं ते राहतात ना तसे मी राहत. त्यांना चारपाई मिळत नाही, मी पण खाली घोंगडं टाकून झोपणार. त्यांना ज्या पद्धतीचं जेवण मिळतं ते मी जेवणार. अगं तू कशाला हा वेडेपणा करतेस? तो तुरुंगात गेला आहे ना, तिच्या रामी हा जो केला आहे. जसं त्यांना तसं मला, तशीच मी राहणार. त्यामुळे मी तशी राहिली. खटला झाला. खटल्याचा फारसच होता तो, फाशी जायचं ठरलं. गेली तिथे. का तर आपल्याला ते परत मिळावं. तिची इच्छा होती मी त्याच्याबरोबर सती जाईन, पण ते दिलंच नाही हातामध्ये कोणाच्या. इंग्रजांनी परस्पर त्यांच्या सगळ्यांची वाट लावून टाकली. तशीच परत आली. त्या खोलीमध्ये बसली. मंडळी, 1 नाही 2 नाही, 18 दिवस ती मुलगी बसली. कोणाशी बोलायचं नाही, काही खायचं नाही, कोणाशी संबंध नाही, फक्त नवऱ्याचं चित्र समोर ठेवलेलं आणि त्याच्या समोर मांडी घालून बसली. सगळे म्हणले, अगं काय वेडी झालीस का तू? असं काय वागतेस तू? जाणारा जातो, मागे राहणाराने असं करायचं असतं का? कोणाचं काही ऐकलं नाही. 18 दिवस बिन जेवणाची बसून राहिली. आणि 18 दिवसांनी मला सती जाऊ दिलं नाही तर मी अशी जाते. ते वाट बघत असतील माझी. त्यांना सांगितलं होतं मी. आणि 18 दिवस उपास करून लज्जावती रामरखी 16 वर्षाची मुलगी आपल्या नवऱ्याच्या मागोमाग, नवरा गेला देशाच्या कामासाठी, त्याच्या मागोमाग जाणं माझं काम आहे असं म्हणून त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली. 15 सालची गोष्ट आहे. एकाहून एक अशा स्त्रिया त्यावेळेला तिथे झाल्या. सावरकरांच्या घरातल्या तर स्त्रिया सगळ्यांना माहिती आहे. 3ही भावांच्या पत्नी, येसूवहिनी, माई म्हणजे यमुनाबाई आणि शांताबाई किंवा ताई, प्रत्यक्ष येसूवहिनी तर प्रत्यक्ष क्रांतिकार्यामध्ये होत्या. नऊवारी नेसणाऱ्या बायकांचं हे असतं, ओच्यामध्ये महत्वाची कागदपत्र, लहान सहान वस्तू ज्या इकडून तिकडे न्यायच्या, पाठवायच्या, निरोप द्यायचे, पत्रकं पाठवायची, पत्रकं वाटायची. आपल्यापैकी जे काही कोणी क्रांतिकारक असतील त्यांच्या घरच्या लोकांना धीर द्यायचा, त्यांना मदत करायची लागेल ती. या सगळ्या गोष्टी त्या स्वतः करत असत. सावरकरांनी अंदमान अनंत रत्नागिरीच्या ठिकाणी त्यांना बंदीमध्ये म्हणजे जिल्हा बंदी आणि राजकारण बंदीमध्ये ठेवलं होतं. पण बाकी सामाजिक कार्य करायला मोकळीक होती. त्यावेळेला त्यांनी भेदाभेद, जातीभेद मानू नये म्हणून सगळ्या स्त्रियांना बोलवायचं, सहभोजन करायची, हळदीकुंकू करायची. एकमेकाला शिवण्याचे वगैरे दिवस नव्हते ते, एकमेकांच्या जवळ सावली पण पडू द्यायची नाही. पण माई स्वतः हळदी कुंकू लावून ओट्या भरत होत्या आपल्या हाताने. आणि ही कोण बाई या सगळ्यांच्या ओट्या भरते हे बघायला 100 बायका. नवऱ्याच्या कामामध्ये केवळ शाब्दिक नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग असा या 3ही येसूवहिनींबद्दल तर सावरकर असं म्हणतात, तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, राम सेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीच, महत्कार्याचे कंकण धरले, आता महत्तमत्व पाहिजे वाणले, ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत पडले संतांना. समोर आलेले क्रांतिकारक उठून दिसतात, पण पाठीमागे राहिलेल्या ह्या त्यांच्या ज्या सहचारिणी, सहधर्मचारिणी किंवा जवळचे नातेवाईक हे सगळे दिसत नाहीत. पण त्यांचाही त्याग आणि काम खूप महत्वाचं आहे. आई
या नात्याने सुद्धा 2 आयांची नावं मुद्दाम, तशा सगळ्याच आया महत्वाच्या पण मुद्दाम सांगण्यासारखी आहेत. क्षीरोदवासिनी हे नाव असलेली एक विलक्षण सचिंद्रनाथ सन्याल यांची आई. 1 नाही 2 नाही 4 तरुण मुलं क्रांतिकार्यामध्ये होती. एकदा सहज गमतीने, आणि ते पुन्हा पुन्हा तुरुंगात जायचे बरं का. एका ह्याच्यासाठी जायचा 5 वर्ष तुरुंगात आले की पुन्हा घरी बसणार नाहीत, पुन्हा दुसरं काहीतरी चळवळ की पुन्हा दुसरा तुरुंग, हे चालूच कितीतरी वेळा असं त्यांना हे. आणि एकदा आईला विचारलं, आई तुझ्या सगळ्या मुलांना फाशी झाली तर तू काय कर, रडत बसशील का? एखाद्या कल्पनेने हृदय भरून यावं आईचं, असा काहीतरी भलता चलता प्रश्न मुलगा विचारतोय. पण ती आई सांगते, वीर माता आहे ती, सांगते रडीन कशाला? म्हणले 4 मुलं तर तुझी. अरे माझ्याजवळ एवढंच धन आहे की जे मी भारत मातेच्या चरणी अर्पण करू शकते. हे माझं धन जर तिच्या कामाला लागलं तर याहून मोठा भाग्याचा क्षण कोणता? ही भावना आईच्या मनामध्ये आहे. जन्मठेप झाली, साध्या कैदी झाल्या, बऱ्याच झाल्या. अनेक वेळा ते सुटून आले की तेवढ्यापुरता आनंद की पुन्हा नवं काम, की पुन्हा सगळी मुलं निघून जायची, वेगवेगळ्या कामामध्ये निघून जायची. पण क्षीरोदवासिनी शेवटपर्यंत कधीही डळमळली नाही, आपल्या मुलांच्या पाठीशी राहिली. एवढंच नव्हे तर सुनांचा सांभाळ केला आणि त्या मुलांना मागच्या घरच्या अडचणी त्रास देऊ नयेत, मानसिक त्रास देऊ नयेत म्हणून खंबीरपणे उभी राहिली. अशी सुद्धा आई ही क्रांतिकारकांच्या लाभली. आणखीन एक नाव आहे भगतसिंगांची आई विद्यावती. भगतसिंग तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आता फाशी देणार आहेत हे नक्की झालंय. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सगळे. आणि त्यांची भेट घ्यायला आई वडील किशनसिंग आणि विद्यावती हे तुरुंगामध्ये गेले आहेत. त्यांना भेटीची परवानगी मिळाली आहे. पण त्यांच्या मागे त्यावेळेला भगतसिंगांची लोकप्रियता प्रचंड होती आणि त्यामुळे त्याला बघायला, त्याला भेटायला, त्याचा जय जयकार करायला खूप मोठी लोकसंख्या, खूप तरुण जमा झाले होते. पोलिसांनी सांगितलं या सगळ्यांना नाही आज जायला परवानगी मिळणार भेटीची, फक्त तुम्हाला तुमच्यासाठी परवानगी आहे, तुम्ही जा. कोणी ऐकायला तयार नाही. आवाज वाढायला लागला, दंगा वाढायला लागला, असंतोष वाढायला लागला. आणि मग लक्षात असं आलं की आता लवकरच ही माणसं आता दगडफेक सुरू करतील. संताप वाढत चाललाय, लोक चिडले. किशनसिंगांच्या लक्षात आलं की हे धोका आहे पुढे. त्यांनी पत्नीला सांगितलं, तू आता आपल्या मुलाला भेटायचा हट्ट करशील, ही मुलं दगड मारतील, हे तरुण सगळे दगड मारतील आणि त्यांना उत्तर कशाने मिळणारे माहिती आहे? त्यांची दगडफेक सुरू झाली की समोरच्या बाजूने, तुरुंगाच्या बाजूने बंदुकांच्या फैरी झाडल्या जातील. तुझा एक मुलगा तुला भेटावा म्हणून तू किती मुलं मारणार आहेस का? मुलाला शेवटचा बघायचा म्हणून आलेली आई हासावर जाणार आहे उद्या परवा माझा मुलगा, एकदा तरी त्याची भेट व्हावी, दिसावा म्हणून आलेली आई. पण तिने पाहिलं खरंच माझा एक भगत मला दिसावा. हे सगळे माझे भगतच आहेत ना, त्याचीच ही रूप आहेत ना, मग त्याच्यासाठी ही सगळी मी मारू का? यांच्या सगळ्यावरती गोळीबार होऊ देऊ का? यांना सगळ्यांना चिथावू का? दोघं म्हातारी उठले, समोर बसले होते तुरुंगाच्या दारात, आत जायची वाट पाहत तुरुंगाच्या समोर. पण किशनसिंगाने हे सांगितल्याबरोबर थरथर त्या पावलाने आई उठली. सगळे लोक चिडले जातात, ही काय करते? आणि हे दोघं म्हातारे तुरुंगाकडे पाठ करून निमूटपणे चालू लागले. म्हणले, मी नाही हट्ट करणार माझ्या मुलाला भेटायचा, माझा एक मुलगा भेटावा म्हणून एवढी सगळी मुलं मारायची माझी तयारी. एका मुलाच्या आईचं आईपण हे एवढं मोठं झालं की माझ्या या सगळ्या लेकरांना मृत्यूच्या तोंडी मी नाही पडू देणार, त्यांना नाही चिथावू देणार, त्यांना नाही दगडफेक करू देणार. आणि ते न भेट घेता निघून गेले. मग सगळं शांत झालं. काय सांगावं, किती सांगावं?
आणखीन एक विलक्षण कथा आहे दुर्गादेवी होरा. या भगतसिंगाच्याच काळामध्ये भगवती चरण होरा हे एक क्रांतिकारकांमधले महत्वाचं नाव. आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वैशंबा बरेच लोक आहेत त्यावेळेला. सगळा भारत असा तप्त झालेला आहे की इंग्रजांचं राज्य इथून आम्हाला घालवून टाकायचं आहे, काय वाटेल ते होते. चंद्रशेखर आझाद त्यांच्यामध्ये प्रमुख आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर भगवती चरण होरा आहेत. आणि रावी नदीच्या काठावरती आपण बनवलेला बॉम्ब बरोबर झालाय ना ह्याचं एक प्रात्यक्षिक करायचं, मग तो टाकायचा होता तशा तऱ्हेचा. कारण बॉम्ब मॅन्युअल आलेलं होतं त्यांच्याकडे, जे अनेक दिवसांपूर्वी सावरकरांनी पाठवलं होतं. मुझफ्फरपूरला पडलेला पहिला बॉम्ब सावरकरांच्याच मॅन्युअलच्या आधारे बनवला गेला होता. तर तो बॉम्ब घेऊन गेला. तर हे सगळी नवी लोक, कच्ची माहिती, नीट थोडी घाई, काय जी गडबड झाली असेल, पिन काढून बॉम्ब फेकायचा, त्याच्याऐवजी तो मोठा आवाज झाला आणि भगवती चरणच्या हातातच बॉम्ब फुटला. नुसता फुटला नाही, शरीराच्या चिंध्या झाल्या, हात तुटून पडला, पोटातली आतडी बाहेर आली, पाणी पाणी करत आडवे पडले. तो भयानक प्रकार पाहिला, सगळे हादरले. बरोबर माणसं होती, पाणी, आता भांड कुठे पाणी आणून द्यायला, शेजारी नदी वाहती आहे, रावी नदी शेजारी आहे, पाणी कुठे आहे. अंगावरचा कपडा, शर्ट काढलाय का त्यांच्या स्नेहानी, ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडवला आणि ते पिळून भगवती चरणांना पाणी पाजलं. घरी आले, दोघं जण खाली मान घालून आले. त्यांचा चेहरा पाहूनच पत्नी दुर्गा भाभी म्हणत असत सगळे तिला. त्यांना कळलं काहीतरी गडबड आहे. काय झालं मला स्पष्ट सांगा. अतिशय जड अंतःकरणाने सांगितलं, तुम्हाला तिथे नेणं शक्य नाहीये, कोणाच्या नजरेत आलं तर अवघड होईल, त्यांना इथे आणणं शक्य नाहीये. सुगावा लागला सरकारला तर फार अवघड जाईल. मग काय करायचं म्हणता. रावीमध्येच जलसमाधी देण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. लहान 2-3 वर्षाचं पोर होतं. मोठ्या जड अंतःकरणाने बाई दुर्गा भाभी क्रांतिकारकांची, सगळ्या क्रांतिकारकांची भाभी होती, सगळ्यांचं हे घर होतं. याच्या आधी ज्यावेळेला भगतसिंगांनी काम केलं होतं, सॉन्डर्स आणि स्कॉट याला मारण्यासाठी, जयगोपाळ आणि भगतसिंगांनी, तो इतिहास माहीत असेल आपल्याला, नसेल तर अभ्यास करा, हे करून घ्या. श्री जोशी या नावाच्या एका उत्तम मराठी लेखकाने संबंध भारतभरातल्या क्रांतिकारकांची फार सुंदर चरित्र आणि कथानक लिहून ठेवली. सावरकर स्मारक आणि त्यांचं सगळे पुस्तकं पुन्हा प्रकाशित केली जातात. भगतसिंगाच्या मागे ससेमिरा लागला. त्याला लाहोरमध्ये बाहेर काढायचं होतं आणि त्यावेळेला तो असाच्या असा गेला तर तो पकडला जाण्याची भीती होती. कारण ते वर्णन मिळालेलं होतं इंग्रजाला की अशा तऱ्हेचे तरुण होते मारायला आलेले सॉन्डर्सला. आणि म्हणून त्याने आपला वेश बदलला. एक इंग्रज अँग्लो इंडियन अधिकारी असावा तसा वेश केला. जास्तीचे केस होते ते सगळे कापून टाकले. आणि त्याच्याबरोबर त्याची मेम म्हणून आपलं लहानसं पोर कडेवर घेऊन त्याची मेम या नात्याने लाहोर पासून कलकत्त्याकडे दुर्गा भाभी गेलेल्या होत्या. चंद्रशेखर आझाद हे त्याच गाडीमध्ये एका पंड्याच्या भटजीच्या भगवी शाल राम नामाची लिहिलेली पांघरून त्यांच्यात मागोमाग त्याच गाडीतून गेले. म्हणजे अशा तऱ्हेचं हे प्रत्यक्ष चंद्रशेखर आझादांसाठी आणि आपल्या इतर लोकांसाठी पिस्तूल लपवून आणून द्यायचं सामानातून काम या दुर्गा भाभींनी केलेलं आहे. फार विलक्षण चरित्र आहे. तिला हे सांगितलं की तुझ्या नवऱ्याचं बाई असं असं झालंय, भगवती चरणचं काय करावं आता, तुम्ही काय घ्यायचा तो निर्णय घ्यायचा आहे. ती म्हणली माझ्या एकटीच्या दुःखापेक्षा तुम्ही सगळे त्याच्यामध्ये पकडले जाणं हे धोकादायक आहे. मला समजतंय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आणि भगवती चरण होरांचा देह कापडामध्ये दगड घालून परत वर येऊ नये यासाठी दगड बांधून
रावी नदीमध्ये सोडून द्यावा लागला. त्याला ज्याला म्हणतात जलसमाधी अशी द्यावी लागली. आणि ते दुःख सुद्धा बाईंनी अतिशय धीराने सोसलं. नुसतं तेवढ्यावर भागलं नाही. ज्यावेळेला भगतसिंगाला आणि ह्या सगळ्यांना फाशी द्यायचं ठरलं त्यावेळेला त्याचा सूड कुठंतरी घेतला गेला पाहिजे म्हणून ही मंडळी सगळी मुंबईमध्ये आली होती. बाबाराव सावरकरांची भेट झाली. आपलं लहान लेकरू बाबारावांकडे ठेवलं सांभाळायला. आणि 4 माणसं एका गाडीमधून, बापट म्हणून होते क्रांतिकारकांमधले, त्यांनी एक गाडी मिळवली आणि गव्हर्नरला मारायला निघाले मुंबईच्या. पण गव्हर्नरच्या बंगल्यावरती असं कळलं की तो तिथे नाही, त्यांना आत जाऊ दिलं नाही. आता आलोय तर काहीतरी कांड झालं पाहिजे. खूप गाडी फिरवली आणि लेमिंग्टन रोडला त्या म्हणजे आजचा जो दादासाहेब भडकमकर मार्ग आहे तिथली जी मोठं पोलीस स्टेशन आहे तिथे काही पोलीस अधिकारी दिसले. पृथ्वीसिंह आझाद त्यांच्याबरोबर होते, या सगळ्या गटाचे प्रमुख. आणि त्यांनी बघितलं लांबून, हा आपल्याला सावज मिळालं. आणि शूट सांगितल्याबरोबर पहिली गोळी सुटली आहे ती दुर्गाबाबींच्या पितुलातनं सुटली आहे. त्या ठिकाणी काही 2 सार्जंट, एक कोणी आणखी जखमी, काही मृत्यू असे झाले. तिथनं जे सुसाट निघाले त्यातनं 2-3 अडीच तिकीट काढून पळाले. इथली माणसं पकडली गेली, तिथली माणसं पकडली गेली. अनेक कार्यामध्ये भाग घेऊन पुन्हा त्या बाईंनी स्वतः तुरुंगवास भोगला. त्यांच्या नणंद होत्या सुशीला दिदी, त्यांनी लहान मुलाला सांभाळला. ही बाई इतक्या धडाडीची होती, तुरुंगवासाला सुद्धा डगमगली नाही. या सगळ्या अवघड याच्यामध्ये स्वतः काम केलं. नंतर मात्र तो सगळा जो मोठा गट होता, चंद्रशेखर आझाद मारले गेले अलाहाबादच्या बागेमध्ये, ही सगळे बरेचसे लोक फाशी गेले, काही तुरुंगात गेले, काही परागंदा झाले आणि त्यांना कोणी सहकारीच उरला नाही. मग ह्या दुर्गा देवी भोरा लखनौला गेल्या आणि तिथे दुर्गा ही प्रत्यक्ष दुर्गा होती, ती आता सरस्वती झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी शाळा चालवली. बरेच वर्ष चालवली. तो मुलगा मोठा होऊन आपल्या प्रत्यक्ष कार्याला लागला आणि वृद्धापकाळापर्यंत या बाईंनी शाळा चालवली आणि मग एक ट्रस्टच्या ताब्यात दिली आणि मग मुलाकडे निघून गेल्या. आतापर्यंत गेल्या शतकामध्ये त्या बऱ्याच वृद्ध होऊन गेल्या. प्रत्यक्ष लढलेल्या, अप्रत्यक्ष लढलेल्या, कोणी आई म्हणून, कोणी पत्नी म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी कन्या म्हणून. निशस्त्र लढ्यामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया होत्या. आपल्याला त्यातली काही नावं माहिती असतील. अवंतिकाताई गोखले होत्या, सरोजिनी नायडू होत्या, स्वरूप राणी होत्या, अरुणा असफल्ली होत्या, राजकुमारी अमृत कौर होत्या, उषा डांगे, उषा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, कमलादेवी चट्टोपाध्याय, ह्याही अनेक स्त्रियांनी, ॲनी बेझंट होत्या. अनेक बायकांनी, अनेक स्त्रियांनी वेगवेगळ्या मार्गाने देशसेवा आणि देश स्वातंत्र्यामध्ये आपलं काही ना काही योगदान द्यायचा प्रयत्न केला. घरामध्ये स्त्री असते ती अन्नपूर्णा असते. जेव्हा ती जेव खाऊ घालत असते आपल्या माणसांना, जेव्हा ती शाळेमध्ये शिकवत असते त्यावेळेला सरस्वतीचं रूप असते. ज्यावेळेला उद्योग व्यवसाय धंदा करत असते त्यावेळेला लक्ष्मी रूपाने असते. ज्यावेळेला अन्याय अत्याचाराला, पारतंत्र्याला तोंड द्यायला सिद्ध होते त्यावेळेला दुर्गा असते, काली असते. सगळी देवीची अनेक रूपं आहेत. तसं जिला जे सावरकरांनी असं म्हटलं आहे की या ज्या स्त्रिया होत्या त्यांनीही अनेक वर्णनं केली आहेत. त्यांनी आपल्या सहकार्यांची चरित्र लिहून ठेवली आहेत. कनकलता बारुआ नावाच्या एका 14 वर्षाच्या मुलीचं, लहानशी ठिणगी, आपला भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज धरून ती चालले आहेत. ज्या वेळेला जिल्हा गोपूर, दारांग जिल्हा गोपूर गाव या ठिकाणी लहान मुलं सुद्धा मिरवणुकांचे झेंडे, पोलीस चौकीवरती आपला झेंडा लावायचा. झेंडा लावला याचा अर्थ आमचं स्वामित्व त्याच्यावर आहे. आणि म्हणून तो झेंडा घेऊन ही 14 वर्षाची मुलगी वरती चढली आहे. आता त्या वरती झेंडा लागणार तोपर्यंत ही सगळी गडबड, आरडाओरडा झालेल्या पोलिसांनी फायरिंग सुरू केलं आणि ती वर गेली आहे मुलगी. तिला
गोळी अशा तऱ्हेने घातली गेली की ती वरनं धडपडत कोसळून खाली प्राण झाली. पण तिने मरेसपर्यंत आपल्या हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. दुसऱ्याने कोणीतरी तो तिच्या हातातनं घेतला तेव्हाच तिची पकड सुटली हाताची. असा गच्च धरून ठेवला होता ध्वज. काय आहे हे सगळं? ह्या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये हे काय आहे? ही देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची, आपल्या समाजाला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही अत्यंत दृढ भावना. अन्यायाचा प्रतिकार कोणत्याही मार्गाने झालाच पाहिजे. अत्याचाराला प्रत्याचाराचा उत्तर मिळालंच पाहिजे. देशाच्या, समाजाच्या गुन्हेगारांना सजा ही झालीच पाहिजे. बंगालमधल्या छोट्या छोट्या मुली, 14-15 वर्षाच्या मुली, मग ती कल्पना दत्त असेल, सुनीती चौधरी असेल, किती छोट्या छोट्या मुलींचा, प्रीतिलता वाडेदार, खूप आहेत अशा. किती सांगू, एका तासाच्या एका कार्यक्रमामध्ये किती सांगू. या सगळ्या मुली, लहान मोठी तरुण, अतिशय धाडसानी, अतिशय निर्भयपणाने. एका बहिणीची गोष्ट सांगते तुम्हाला. रामप्रसाद बिस्मिल शस्त्र गोळा केली होती, बंदुका गोळा केल्या होत्या आणि इकडून तिकडे न्यायच्या होत्या. कशा नेणार? ते काय उघड पिशवीत घालून न्यायचे? कोणाच्याही दृष्टीच पडता कामा नये, कोणालाही संशय येता कामा नये, अशा त्या एका दुसऱ्या आपल्या क्रांतिकारकांना नेऊन पोहोचवायच्या आहेत. मग काय करायचं? त्यांची धाकटी बहीण होती, शास्त्री देवी असं तिचं नाव आहे. तिच्या हाता पायाला बंदुका बांधल्या, त्याच्यावरती प्लास्टर केलं. म्हणजे जणू काही आजारी आहे ही मुलगी, त्याला प्लास्टर केलंय. असं करून आगगाडी झोपवून, आजारी आहे बाळ, आजारी आहे बाळ, असं करून अंगावरती बांधून, प्लास्टर खाली बांधून, बंदुका घेऊन इकडून तिकडे त्या शास्त्री देवीने. लहान पोर ते, घाबरली असती, काही झाली असती, गडबड झाली असती, सगळ्यांच्या जीवावर बेतलं असतं. पण ती मनाची खंबीर, धाडसी, कोणालाही संशय येऊ दिला नाही आणि योग्य जागी बंदुका पोचवल्या. एक नाही, दोन नाही, अशा खूप स्त्रियांची चरित्र आपल्या क्रांतिकारकांच्या आहेत. आणि कोणी पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, अशा ज्या सगळ्या आहेत, आणि प्रत्यक्ष लढणाऱ्या म्हणून अशा प्रत्येक स्त्रीनी अशा अनेक, 1, 2, 3 किती नावं सांगावी. पण ह्या सगळ्यांची नावं सगळ्यांना माहितीही नाहीत फारशी. आपल्या क्रांतिकारकांची मोठ्या मोठ्या नावं माहिती नसतात तिथे या बाकी तर लांबच गोष्ट आहे. माहिती असावं, आपल्याला काही पुरस्कार मिळावे, आपल्याला काही बक्षीस मिळावं, ही त्यांची अपेक्षा कधीच नव्हती. माझी मातृभूमी स्वतंत्र व्हावी, माझा समाज उन्नतीला जावा, माझ्या देशावरती आलेलं हे परक्यांचं आक्रमण नष्ट व्हावं, एवढं एकच ध्येय मनाशी बाळगून प्रत्येक स्त्रीनं तिच्या कुवतीपेक्षा जास्त, जेवढं झेपेल तेवढं नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त असं काम केलं आहे, कार्य केलं आहे. आजही फार मोठं संकट आहे बरं का आपल्यावरती. आपण मागच्या काही दिवसामध्ये जे सगळे विषय पाहिलेत, आत्ता असलेलं संकट, हे संकट मी सांगते हे 70 वर्षापूर्वी गेलं आपल्यावरून, 70-73 वर्षापूर्वी. आत्ताही आलेल्या संकटाला अशाच धैर्याने नव्हे, याहून अधिक धैर्याने, बुद्धीनी, संघटनेनी, संघटित होऊन आपण सगळ्यांनी तोंड द्यायची नितांत गरज आहे. आम्हाला आमचे वडील जेव्हा हे इतिहास शिकवायचे तेव्हा सांगायचे, आपल्याकडे एक संकल्पना आहे, वाटे चरित्र त्यांचे, ऋषीमुनी देवांची चरित्र कशाला गायची? आपण काही तरावया गावे. कल्पना अशी आहे की हा भवसागर आहे आणि देवाचं, ऋषीचं नाव घेतलं की तो तरुण जाऊ आपण. याच्यामध्ये एका अक्षराचा फरक केला की ही चरित्र सगळी का गायची? वाटे चरित्र त्यांचे, आपण काही करावया गावे. तरावया, करावया. भवसागर आणि तरण वगैरे हे माहित नाही आम्हाला, पण आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडावं, चांगलं कार्य घडावं म्हणून हे सगळं पाहायचं.
त्यांचं धैर्य पाहायचं, त्यांची देशभक्ती पाहायची, त्यांची राष्ट्राबद्दलची अत्यंतिक तीव्र भावना बघायची आणि त्यातला काही गुण, त्यातलं धाडस, त्यातलं शौर्य, त्यातलं ज्ञान, त्यातली बुद्धी हे माझ्या अंगामध्ये मुरवायचा प्रयत्न करायचा. ज्याला जे जमेल, ज्याला जे झेपेल, जे शक्य असेल ते काम या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या समाजासाठी करायचं. असं जर प्रत्येकाने आपण ठरवलं, स्त्री असो वा पुरुष, लहान असो मोठा, ज्याला बुद्धी आहे, ज्याला शक्ती आहे, त्याने आपल्या यथाशक्ती यथामती काम करायचं, तर मग अच्छे दिन वाट बघत बसावी लागणार नाही, ते आपोआप येतीलच. हिंदू राष्ट्र घडवण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो, ते होईलच होईलच. त्यासाठी त्याचे सैनिक कंबर कसून तयार व्हायला पाहिजे. आणि ह्या 9 दिवसाच्या ह्या जागरणामध्ये, स्त्री शक्तीच्या जागरामध्ये, देवीच्या जागरामध्ये, देवी भक्तांना ही शक्ती, हे सामर्थ्य, ही बुद्धी त्या देवीच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांना मिळावं. सावरकर म्हणतात, एकदा नवरात्र संपली, नवमाला पूर्ण झाली, कुलदेवी प्रगटेल काली, विजयालक्ष्मी पावन. ती विजयालक्ष्मी तुम्हा आम्हाला प्रसन्न व्हावी, या देशाला, या राष्ट्राला प्रसन्न व्हावी, यासाठी तिच्या सैनिकांनी आता उठून उभं राहायचंय, काम करायचंय. असा काळ आहे, दिवसेंदिवस काळ फार कठीण येतो आहे. हतबल व्हायचं नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, समर्थांनी सांगितलंय. देव माझ्या पाठीशी आहे, देव माझ्या मस्तकावर आहे आणि माझ्या शक्तीपेक्षा जास्त जेवढं शक्य आहे तेवढं मी काम करीन, मी करीन. कोणीतरी यावं आणि करावं नाही, मी करीन. या प्रत्येक स्त्रीने असं म्हटलं, मी करीन. बाकी कोणी मदतीला येवो न येवो, मी करीन. आले तर सगळ्यांसह, नाही तर मला झेपेल तेवढं मी करीन आणि करीनच. बरेच वेळा लोक विचारतात, मला तुम्हाला काय करायचंय, आपल्याला एकमेकाला विचारतात, तुम्हाला काय अहो सगळं जे करायचंय ते आपल्यालाच करायचंय, कोण दुसरं येणार आहे करायला. हे ज्ञान, ही बुद्धी, ही शक्ती, हे सामर्थ्य माझ्या राष्ट्राला प्राप्त व्हावं अशी ईश्वराच्या चरणी आणि ह्या सगळ्या पुण्यात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण आज या ठिकाणी थांबू. भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय, वंदे मातरम. धन्यवाद.